समोर एक्झाम्पल आहे आणि आपल्याला काय दाखवायचंय x अपॉन y दाखवायचंय. व्हेरी सिंपल आहे बघा. इथे 5 आहे z ला, इथे x ला 5 आहे. तर आपण काय करूया, इथे सुद्धा 5 दिसतोय, इथे सुद्धा 5 दिसतोय. आपण काय करूया, दोन्ही टर्मला एकदा 5 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया आणि इक्वल थेरम ऑफ इक्वल रेशो थेरम यूज करायचा. एकदम इझी बघा. इथे फक्त आपण काय करणार, मल्टिप्लाइंग कुणाला, फक्त ह्या रेशो लक्षात ठेव. सो काय येईल, हे आहे असंच 3x 5y अपॉन 5z 3y इक्वल टू x 5z अपॉन y 5x. ह्याचा एक स्टेप वाढवतो मी हवं तर, x इन 5 इंटू ब्रॅकेट y z अपॉन 5 इंटू ब्रॅकेट x z. सो जे आन्सर येईल ते लिहून टाकूया. 3x 5y अपॉन इक्वल टू x 5z अपॉन y 5x इक्वल टू काय येईल, 5y 5z आणि इथे 5x 5z रेशो. सगळ्यांची प्लस करून घेऊया, म्हणजे बऱ्याचशा टर्म कट होतील. शंका आली की तुम्हाला 5 ने काट मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं, तर हे बघा ना, ह्या टर्म्स कट होतील, जेणेकरून प्लस मायनस टर्म्स कट होतील. बघूया काय मिळतं त्यानंतर. आता इथे काही टर्म्स कट होतात का, हे बघा, -5y + 5y + 5z - 5z. आता काय शिल्लक बघा, 3x + x 3x + x अपॉन इथे काय शिल्लक राहतं बघा, -5x + 5x + 5z - 5z अपॉन 3y + y. That means 3x + x 4x and 3y + y, that means 4y and 4 cut. So x upon कशाची व्हॅल्यू काढायची, ह्याच इक्वेशन, ही जी दोन इक्वेशन आहेत ते सोडवल्यानंतर जी व्हॅल्यू येईल k म्हणजे त्याला त्या रेशोची व्हॅल्यू जी काय असेल ती आपल्याला काढायची. तर आता हे एक्झाम्पल सोडवताना काय विचार करायचा की टर्म कशा आपल्याला कॅन्सल करता येतील. आता 4x आणि 5 आहे बघा, इथे कशाला मल्टिप्लाय केलं तर अशी काही व्हॅल्यू येतील 16 किंवा 20 असं काही. 4 हे बघा, ह्याला जर 4x ने जर 4 ने मल्टिप्लाय केलं किंवा 4x ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 16x स्क्वेअर होतील. आणि याला जर मल्टिप्लाय केलं तर 20x होतील आणि इथे पण 20, म्हणजे काहीतरी इथे करता येईल. या मल्टिप्लाइंग 4x - 5 अपॉन 2x + 3 बाय 4x चालेल. आणि जे आन्सर येते ते बघा, 16x² - 20x + 9 अपॉन 8x² + 12x + 21. आता इक्वल टू कशाने मल्टिप्लाय करायचं, 4x वरती पण आणि खाली दोन्ही ठिकाणी तीच ऍक्शन करायची. 4x - 5 अपॉन 4x इंटू ब्रॅकेट 2x + 3. जे आन्सर आहे ते लिहून टाकूया. 16x² - 20x + 9 अपॉन 8x² + 12x + 21. हे काय येते, 16x² - 20x अपॉन 8x² + 12x. इथे आपण आता कोणता थेरम वापरणार, परत थेरम ऑफ इक्वल रेशो जर यूज केला. हा, हे सगळे जे दोन्ही रेशो आहेत हे कशाशी इक्वल आहेत, समजा त्यांचा रेशो काहीतरी आपण k कन्सिडर करूया, कशाशी तरी ते
या सगळ्यांचा रेशो सेम आहे. आता अरेंजमेंट अशी काहीतरी करायची जेणेकरून बऱ्याचशा टर्म्स आपल्याला कट करता येईल. काय वाटतं? इथे -20 इथे जर आपण प्लस केलं तर हे कट होतील का? -20x -20x नाही होणार. मग काय आयडिया करावं लागेल? मायनस करावं लागेल ना, जेणेकरून मायनस केल्यानंतर ही टर्म काय होणार आहे? प्लस होणार आहे. बघा इथे काय करते 16x² - 20x प्लस 9 आहे असेच घेऊया आणि इथे 16x² - 20x एक स्टेप मी वाढवतो 8x² + 12x + 21 आणि इथे सेम ऍक्शन करायची 8x² + 12. आता व्यवस्थित लक्ष द्या काय होईल मायनस करायचं आतले साइन्स चेंज होतात. सो 16x² - 20x + 9 - 16x² आणि प्लस 20x होते. सो इथे बघा 8x² + 12x + 21 - 8x² आणि हे सुद्धा काय होतील -12x. आता काही टर्म्स कट होतील नक्कीच होतील. -20x + 20x -16x² सॉरी +16x² -16x² इथे 8x² 8x² + 12x -12x फक्त काय शिल्लक राहिले 9/20 ची व्हॅल्यू किती येणार 9/21. याला थोडा आणखी रिड्यूस करता येईल कशाने 3/7 x - 5/2x + 3 इक्वल टू रेशो किती आला आता 3/7 आला. क्रॉस मल्टिप्लाय करायचं 7 into ब्रॅकेट 4x - 5 3 into ब्रॅकेट 2x + 3 हे आले 28x - 35 6x + 9 so 20x - 6x equal to 9 plus 35 so हे आले 22x आणि हे आले 44 so x will be 44/22 then x will be only 2. बघा त्यातलं दुसरं एक्झाम्पल इथे आपण थोडी अरेंजमेंट करून घेऊया 5y² + 40y - 12 upon 10y² + 5y - 4 equal to y + 8 upon 1 + 2. आता या ठिकाणी जर आपण 5y ने जर मल्टिप्लाय केलं तर बरेचसे आपल्याला सेम टर्म मिळतील. सो मल्टिप्लाइंग and divide by 5y ठीक है. सो 5y² + 40y - 12 upon 10y² + 5y - 4 5y into bracket y + 8 upon 5y into bracket 1 + 2y. So answer का येईल 5y² + 40y - 12 upon 10y² + 5y - 4 equal to काय येईल हे 5y² + 40 आणि 5y + 10y 10y². सो ह्याला आपण इक्वल टू k समजूया आणि बाय द थिअरम ऑफ इक्वल रेशो प्लस करणार की मायनस करणार ह्या दोघांचं जेणेकरून टर्म्स कट झाल्या पाहिजे. हा पण प्लस आहे आणि हा पण प्लस आहे. कधी प्लस करायचे कधी मायनस करायचे हे लक्षात ठेवा. इथे जर साइन दोघांनाही प्लस आहे तर अशा वेळेस समजून घ्यायचे काय करायचं आपल्याला मायनस करायचे आणि जर म्हणजे जेणेकरून टर्म्स कट होतील हा विचार आपल्याला करायचा. बघा 5y² + 40y - 12 मायनस एक टर्म
एक स्टेप वाढवतो प्लस 40 y अपॉन 10y square plus 5y minus 4 minus into bracket 5y plus 10y square equal to क्या है 5y square plus 40y minus 12 minus 5y square minus 40y upon 10y square plus 5y minus 4 minus 5y minus 10y square. बघा बरं आता कुठल्या टर्म्स कट होतात प्लस 40y मायनस 40y मायनस 5y प्लस 5y 10y 10y त्यानंतर प्लस 5y मायनस 5y फक्त मायनस 12 अपॉन मायनस 4 राहतात इक्वल टू किती रे k दॅट मीन्स 3 अपॉन 1 असंही त्याला घेऊ शकतो आणि ही व्हॅल्यू कुणाची इक्वल आहे y plus 8 upon 1 plus 2y equal to 3 upon 1. So 1 into y plus 8 equal to 3 into bracket 1 plus 2y. हे फक्त येईल y plus 8 equal to 3 plus 6y. लाईक टर्म्स आपण जवळ घेऊया 8 आपण तसंच ठेवूया ह्या 3 ला आपण इकडे आणूया आणि 6y minus y. So 5 equal to 6y. 6y minus y means 5y. So y will be 5 upon 5. Then y will be only